मेरे प्यारे देशवासियों, नमस्कार। नमस्कार। आज संपूर्ण देश आतंकवाद दहशतवादाविरुद्ध एकवटला आहे, संतापानं खदखदला आहे, संकल्प दृढ निश्चयानं उभा आहे। आज प्रत्येक भारतीयाचा हा ठाम निर्धार आहे, आपल्याला दहशतवादाचा संपूर्णपणे नायनाट करायचाच आहे। मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपल्या सैन्यानं दाखवलेला पराक्रम प्रत्येक भारतीयाची मान अभिमानानं उंचावणारा आहे। ज्या अचूकपणे, ज्या नेमकेपणानं आपल्या सैन्यानं सीमापार असलेले दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, ते अकल्पित आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे जगभर दहशतवादाविरुद्धच्या लढ्याला नवीन आत्मविश्वास आणि उत्साह लाभला आहे। मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही, तर ती आपल्या दृढ निश्चयाचं, धाडसाचं आणि बदलत्या भारताचं चित्र आहे। आणि या चित्रामुळे संपूर्ण देश देशभक्तीच्या भावनांनी ओथंबला आहे आणि तिरंग्यात न्हाऊन निघाला आहे। तुम्ही पाहिलं असेल, देशातली अनेक शहरं, गावं आणि लहान आळ्या वस्त्यांमध्ये तिरंगा यात्रा निघाल्या। हजारो लोक हातात तिरंगा घेऊन आपल्या देशाच्या सैन्याचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांना मानवंदना देण्यासाठी घराबाहेर पडले। कितीतरी शहरांमध्ये स्वयंस्फूर्तीनं सिव्हिल डिफेन्स व्हॉलंटियर्स म्हणजे नागरी संरक्षण स्वयंसेवक बनण्यासाठी मोठ्या संख्येनं तरुणाई एकत्र आली। आणि आपण हेही पाहिलं की चंदीगडच्या चित्रफिती तर खूप झपाट्यानं सगळीकडे पसरल्या। समाज माध्यमांवर कविता लिहिल्या जात होत्या, निर्धार गीतं गायली जात होती, लहान मुलं मोठमोठी संदेश देणारी चित्र काढत होती। मी नुकताच 3 दिवसांपूर्वी बिकानेरला गेलो होतो। तिथल्या मुलांनी मला असंच एक चित्र भेट दिलं। ऑपरेशन सिंदूरनं देशातल्या लोकांना इतकं भारावून टाकलं आहे की अनेक कुटुंबांच्या जीवनावर त्याचंच प्रतिबिंब पडलं आहे। बिहारमधील कटिहारमध्ये, उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये आणि इतरही अनेक शहरांमध्ये त्या कालावधीत जन्मलेल्या अपत्यांचं नाव सिंदूर ठेवण्यात आलं आहे। मित्रांनो, आपल्या जवानांनी दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले, हे त्यांचं दुर्दम्य असं धाडस, धैर्य होतं। आणि यामध्ये सामावली होती भारतात तयार झालेल्या शस्त्रांची, उपकरणांची आणि तंत्रज्ञानाची ताकद। यामध्ये आत्मनिर्भर भारत, स्वावलंबी भारताचा निर्धार देखील होता। आपले अभियंते, तंत्रज्ञ आणि प्रत्येक कामगार यांनी गाळलेल्या घामाचं या विजयामध्ये योगदान आहे। या अभियानानंतर संपूर्ण देशात व्होकल फॉर लोकल म्हणजे स्थानिक उत्पादनांचा आग्रह, या संकल्पाला एक नवा जोर लाभल्याचं दिसतंय। बऱ्याच गोष्टी मनाला खूप स्पर्शून जातात। एका आईवडिलांनी सांगितलं, आता आम्ही आमच्या मुलांसाठी केवळ भारतात बनवलेलीच खेळणी घेऊ। देशभक्तीची सुरुवात लहानपणापासूनच होईल। काही कुटुंबांनी शपथ घेतली आहे, आम्ही आमच्या पुढच्या सुट्ट्या भारतातीलच एखाद्या सुंदर ठिकाणी घालवू। अनेक तरुणांनी वेड इन इंडियाचा संकल्प केला आहे, म्हणजे ते आपला लग्न सोहळा भारतातच करतील। कोणीतरी असंही म्हणालं, आता कोणाला एखादी भेटवस्तू देऊ तर ती केवळ एखाद्या भारतीय हस्तशिल्पकाराच्या हातूनच बनलेली असेल। मित्रांनो, हीच तर आहे भारताची खरी ताकद, लोकांचा आपापसातील जिव्हाळा, लोकसहभाग। मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, चला या निमित्तानं आपण एक प्रतिज्ञा करूया।
आपण आपल्या जीवनात जिथे जिथे शक्य असेल तिथे देशात बनवलेल्या वस्तूंनाच प्राधान्य देऊ. हा केवळ आर्थिक स्वावलंबनाचा विषय नाही, तर ती राष्ट्राच्या उभारणीतील सहभागाची भावना आहे. आपलं एक पाऊल भारताच्या प्रगतीमध्ये मोठं योगदान देऊ शकतं. मित्रांनो, बसनं इथे तिथे जाणं येणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण मी तुम्हाला अशा एका गावाबद्दल सांगू इच्छितो जिथे पहिल्यांदाच बस पोहोचली. तिथले लोक वर्षानुवर्ष या दिवसाची वाट पाहत होते. आणि जेव्हा बस पहिल्यांदाच गावात पोहोचली तेव्हा लोकांनी ढोल नगारे वाजवून तिचं स्वागत केलं. बस पाहून लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गावात एक पक्का रस्ता होता. लोकांना त्याची गरज होती, पण इथे यापूर्वी कधीही बस धावली नव्हती. का? कारण हे गाव माओवादी हिंसाचारानं ग्रासलेलं होतं. हे ठिकाण महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात आहे आणि या गावाचं नाव आहे काटेझरी. काटेझरीमधील या बदलाचे पडसाद आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात उमटत आहेत. आता येथील परिस्थिती झपाट्यानं सामान्य होतीये. माओवादाच्या विरोधात सामूहिक लढाईमुळे आता अशा भागांमध्येही मूलभूत सुविधा पोहोचू लागल्या आहेत. गावातले लोक म्हणतात की बस आल्यामुळे त्यांचं जीवन खूप सुकर होईल. मित्रांनो, मन की बात मध्ये आपण छत्तीसगडमध्ये झालेल्या बस्तर ऑलिम्पिक आणि माओवादग्रस्त भागातील विज्ञान प्रयोगशाळेबद्दल याआधीच बोललो आहोत. इथल्या मुलांना विज्ञानाची आवड आहे. खेळामध्येही ते आपली चमक दाखवून देत आहेत. अशा घडामोडींवरून हे दिसून येतं की या भागात राहणारे लोक किती धाडसी आहेत. या लोकांनी सर्व आव्हानांच्या अडथळ्यांमधून आपलं जीवन सुकर करण्याचा मार्ग निवडला आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत दंतेवाडा जिल्ह्याचा निकाल उत्कृष्ट लागला आहे हे जाणून मला खूप आनंद झाला. सुमारे 95% निकालासह हा जिल्हा 10वीच्या निकालात अव्वल राहिला. 12वीच्या परीक्षेत या जिल्ह्यानं छत्तीसगडमध्ये 6वं स्थान पटकावलं. विचार करा, दंतेवाडामध्ये जिथे एकेकाळी माओवाद शिगेला पोहोचला होता, आज तिथे शिक्षणाचा झेंडा उंच फडकत आहे. अशा बदलांनी आपल्या सर्वांचे ऊर अभिमानानं भरून येतात. माझ्या प्रिय देशवासियांनो, आता मी तुम्हाला लायन्स सिंहांशी संबंधित एक खूप चांगली बातमी सांगू इच्छितो. गेल्या फक्त 5 वर्षांमध्येच गुजरातमधील गीरमध्ये सिंहांची संख्या 674 वरून 891 पर्यंत वाढली आहे. 674 वरून 891. सिंह गणनेमधून समोर आलेली सिंहांची ही संख्या खूपच उत्साहवर्धक आहे. मित्रांनो, तुमच्यापैकी अनेकांना हे जाणून घ्यायचं असेल की ही प्राणी गणना होते कशी. प्राणी गणनेची ही प्रक्रिया खूप आव्हानात्मक आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सिंहगणना 11 जिल्ह्यांमध्ये 35,000 चौरस किलोमीटर क्षेत्राच्या परिघात करण्यात आली. प्राणी गणनेसाठी पथकांनी या भागांचं राऊंड द क्लॉक 24 तास निरीक्षण केलं, पाळत ठेवली. या संपूर्ण मोहिमेत पडताळणी आणि उलट खातरजमा या दोन्ही प्रक्रिया करण्यात आल्या. यामुळे सिंहांची गणना करण्याचं काम अत्यंत अचूकपणे बारकाईनं पूर्ण करता आलं. मित्रांनो, आशियाई सिंहांच्या संख्येत झालेली वाढ हे दर्शवते की जेव्हा समाजामध्ये स्वतःची जबाबदारी आणि आपलेपणाची भावना प्रबळ होते तेव्हा त्याचे किती उत्तम परिणाम मिळू शकतात.
काही दशकांपूर्वी गीरमधील परिस्थिती खूपच आव्हानात्मक होती, पण तिथल्या लोकांनी सर्वांनी मिळून बदल घडवून आणण्याचा विडा उचलला. तिथे अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबतच जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतींचाही अवलंब करण्यात आला. याच दरम्यान गुजरात हे पहिलं राज्य बनलं जिथे महिलांना वन अधिकारी पदावर मोठ्या प्रमाणात नियुक्त करण्यात आलं. आज आपण जे परिणाम पाहत आहोत त्यामध्ये या सर्वांचा वाटा आहे. वन्यजीव संरक्षणासाठी आपल्याला अशाच प्रकारे नेहमी जागरूक आणि सतर्क राहावं लागेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, 2-3 दिवसांपूर्वीच मी पहिल्या रायझिंग नॉर्थ ईस्ट समिट या उदयोन्मुख ईशान्य भारत शिखर परिषदेला गेलो होतो. त्याआधी आम्ही ईशान्य भारताच्या सामर्थ्याला समर्पित अष्टलक्ष्मी महोत्सव देखील साजरा केला. ईशान्य भारताची गोष्टच काही वेगळी आहे. त्यांची क्षमता, त्यांची गुणवत्ता खरोखरच अकल्पित आहे. मला क्राफ्टेड फायबर्स हातमागावर विणलेल्या कापडाच्या धाग्यांची एक रंजक गोष्ट कळली आहे. क्राफ्टेड फायबर्स हा केवळ एक ब्रँड उत्पादन ओळख नाही, तर सिक्कीमची परंपरा, विणकामाची कला आणि आजच्या फॅशन्स लोकप्रचलित पेहराव शैलींचा विचार या तिन्हींचा सुंदर संगम आहे. याची सुरुवात डॉक्टर चेवांग नोरोबू भूतिया यांनी केली होती. व्यवसायानं ते पशुवैद्य आहेत, पण मनानं सिक्कीमच्या संस्कृतीचे खरे ब्रँड अँबॅसेडर, प्रसिद्धी दूत. त्यांनी विचार केला की विणकामाबाबत एक नवीन प्रयोग का करू नये, आणि या विचारातूनच क्राफ्टेड फायबर्सचा जन्म झाला. त्यांनी पारंपरिक विणकामाला आधुनिक फॅशनशी जोडलं आणि यातून उदयाला आला एक सामाजिक उद्योग. आता इथे फक्त कपडेच तयार होत नाहीत, तर जीवनही विणलं जातं. ते स्थानिक लोकांना कौशल्य प्रशिक्षण देतात, ज्यामुळे ते स्वावलंबी होतात. गावातले विणकर, पशुपालक आणि बचत गट यांना एकत्र आणून डॉक्टर भूतिया यांनी रोजगाराचे नवीन मार्ग निर्माण केले आहेत. आज स्थानिक महिला आणि कारागीर आपापल्या कौशल्यांमधून चांगले पैसे कमवत आहेत. हातमागावर धाग्यांनी विणलेल्या या शाली, स्टोल, हातमोजे, मोजे सर्व स्थानिक हातमागावर तयार केले जातात. यात वापरलेली लोकर सिक्कीमचे ससे आणि मेंढ्यांची असते. रंग देखील पूर्णपणे नैसर्गिक आहेत. कोणतीही रसायनं नाहीत, फक्त निसर्गाचे रंग आहेत. डॉक्टर भूतिया यांनी सिक्कीमच्या पारंपरिक विणकाम आणि संस्कृतीला एक नवीन ओळख मिळवून दिली आहे. डॉक्टर भूतिया यांचं कार्य आपल्याला हेच शिकवतं की परंपरेला ध्यासाची जोड दिली तर त्यामुळे त्याची जगाला किती भुरळ पडू शकते. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज मी तुम्हाला एका अशा अद्वितीय व्यक्तीबद्दल सांगू इच्छितो जे कलाकार सुद्धा आहेत आणि जिवंत प्रेरणाही आहेत. त्यांचं नाव आहे जीवन जोशी. वय 65 वर्ष. आता विचार करा, ज्यांच्या नावातच जीवन आहे त्या व्यक्तीमधून जिवंतपणा किती ओसंडून वाहत असेल. जीवनजी उत्तराखंडमधील हळद्वानी इथे राहतात. लहानपणी पोलिओमुळे त्यांच्या पायांमधली ताकद गेली, पण पोलिओ त्यांची उमेद, त्यांची जिद्द, त्यांच्या कल्पनाशक्तीची झेप मात्र हिरावून घेऊ शकला नाही. त्यांचा चालण्याचा वेग जरी मंदावला तरी त्यांचं मन सतत नवकल्पनांच्या भराऱ्या घेत राहिलं आणि या भराऱ्यांमधूनच जन्म झाला एका अनोख्या कलेचा. नाव दिलं बगेट. या कलेमध्ये ते पाईन वृक्षांच्या गळून पडणाऱ्या सुक्या सालींपासून सुंदर कलाकृती तयार करतात. हीच साल जिला सामान्यपणे लोक निरुपयोगी समजतात, तीच साल जीवनजींच्या हातामध्ये येताच एक अमूल्य ठेवा बनते. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत उत्तराखंडच्या मातीचा सुगंध असतो. डोंगरी भागातील लोकांच्या कलेत लाकडामध्येही जणू पर्वतांचा आत्मा सामावलेला असतो. जीवनजींचं काम ही एक केवळ कला नाही, ती एक साधना आहे. ते आपल्या संपूर्ण आयुष्याची ऊर्जाच या कलेसाठी समर्पित करत आले आहेत. जीवन जोशींसारखे कलाकार आपल्याला ही आठवण करून देतात की परिस्थिती कितीही कठीण असो, जर निश्चय ठाम असेल तर अशक्य काहीच नाही.
त्यांचं नाव जीवन आहे आणि त्यांनी खरोखरच खरं जीवन कसं जगायचं हे जगून दाखवलं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज अशा अनेक महिला आहेत ज्या शेतात काम करण्यासोबतच आकाशाच्या उंचीवरूनही काम करत आहेत. होय, तुम्ही बरोबर ओळखलं. आता गावातील महिला ड्रोन दीदी बनल्या आहेत आणि ड्रोन उडवत आहेत आणि शेतीत एक नवीन क्रांती आणत आहेत. मित्रांनो, तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात ज्या महिलांना काही काळापूर्वी इतरांवर अवलंबून राहावं लागत होतं, आज त्याच महिला ड्रोनच्या मदतीनं 50 एकर जमिनीवर औषध फवारणीचं काम वेळेत पूर्ण करत आहेत. सकाळी 3 तास, संध्याकाळी 2 तास आणि काम फत्ते. सूर्याची धग नाही की विषारी रसायनांचा धोका नाही. मित्रांनो, गावकऱ्यांनीही हा बदल मनापासून स्वीकारला आहे. आता या महिला ड्रोन ऑपरेटर, ड्रोन चालवणाऱ्या म्हणून नाही तर आकाश योद्धा म्हणून ओळखल्या जातात. या महिला आपल्याला सांगतायत, तंत्रज्ञान आणि दृढनिश्चय एकत्र येतात तेव्हा बदल निश्चित घडतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आंतरराष्ट्रीय योग दिन आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधीवर येऊन ठेपलाय. हा उपक्रम आपल्याला पुन्हा आठवण करून देतो की जर तुम्ही अजूनही योग करत नसाल तर आत्ताच योगाभ्यास सुरू करा. योगाभ्यासामुळे तुमची जीवनशैलीच बदलेल. मित्रांनो, 21 जून 2015 रोजी योग दिन सुरू झाल्यापासून त्याबद्दलचं आकर्षण सतत वाढतच आहे. यावर्षीही योग दिनानिमित्त जगभरातील लोकांमध्ये जोम आणि उत्साह दिसून येतोय. वेगवेगळ्या संस्था त्यांनी केलेली तयारी सांगत आहेत. गेल्या काही वर्षातील छायाचित्रांनी मला खूप प्रेरणा दिली आहे. आपण पाहिलंय की गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या देशांमध्ये लोकांनी योग साखळ्या, योग रिंग म्हणजे योग वर्तुळे अशा रचनांमधून योग दिन साजरा केला. अशी अनेक छायाचित्र आहेत जिथे 4 पिढ्या एकत्र योगाभ्यास करताना दिसतायत. अनेक लोकांनी योगाभ्यासासाठी त्यांच्या शहरातील प्रसिद्ध ठिकाणं निवडली. यावेळी देखील तुम्ही काही वेगळ्या मनोरंजक पद्धतीनं योग दिन साजरा करण्याचा विचार करू शकता. मित्रांनो, आंध्र प्रदेश सरकारनं योग आंध्र अभियान सुरू केलं आहे. संपूर्ण राज्यात योग संस्कृती विकसित करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. या मोहिमेअंतर्गत योग करणाऱ्या 10 लाख लोकांचा एक समूह तयार केला जात आहे. यावर्षी मला विशाखापट्टणममध्ये होणाऱ्या योग दिन कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मला हे जाणून आनंद झाला की यावेळी देखील आपले तरुण मित्र देशाच्या वारशाशी संबंधित प्रसिद्ध ठिकाणी योग करणार आहेत. अनेक तरुणांनी नवीन विक्रम रचण्याचा आणि योग साखळीचा भाग बनण्याचा संकल्प केला आहे. आपले उद्योजक देखील यामध्ये मागे नाहीत. काही संस्थांनी कार्यालयातच योगाभ्यासासाठी स्वतंत्र जागा निश्चित केली आहे. काही स्टार्टअप्सनी ऑफिस योग तास निश्चित केले आहेत. असेही लोक आहेत जे गावोगावी जाऊन योग शिकवण्याची तयारी करत आहेत. आरोग्य आणि तंदुरुस्तीबद्दल लोकांना असलेली ही जाण मला खूप आनंद देते. मित्रांनो, योग दिनासोबतच आयुर्वेद क्षेत्रात सुद्धा असं काही घडलं आहे जे ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. कालच म्हणजे 24 मे रोजी जागतिक आरोग्य संघटना WHO चे महासंचालक आणि माझे मित्र तुलसीभाई यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. या करारासह आरोग्य उपाययोजनांसाठीच्या आंतरराष्ट्रीय वर्गवारी प्रणाली अंतर्गत एक परंपरागत औषध पद्धतीसाठीचा खास समर्पित विभाग तयार करण्याचं काम सुरू झाले. या उपक्रमामुळे आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी या उपचार पद्धतीने युक्त आयुष प्रणाली संपूर्ण जगभर अधिक शास्त्रशुद्ध आणि प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचण्यात मदत होईल. मित्रांनो, तुम्ही शाळांमध्ये ब्लॅकबोर्ड, काळा फळा पाहिला असेलच, पण आता काही शाळांमध्ये शुगर बोर्ड लावला जात आहे. ब्लॅकबोर्ड नाही, शुगर बोर्ड. CBSE या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा उद्देश आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या पोटात जात असलेल्या साखरेबाबत जागरूक करणं. दिवसभरात किती गोड खावं आणि प्रत्यक्षात किती गोड खाल्लं जातं हे मुलांना समजतात ते स्वतःहून आरोग्यदायी पर्याय निवडू लागले. हा एक
अनोखा प्रयत्न आहे आणि त्याचा परिणाम देखील सकारात्मकच होईल। लहानपणापासूनच निरोगी जीवनशैलीच्या सवयी लावण्यासाठी हा उपक्रम खूप उपयुक्त ठरत आहे। अनेक पालकांनी याचं कौतुक केलं आहे आणि माझं मत आहे की अशा प्रकारचे उपक्रम कार्यालयांमध्ये, उपाहारगृहांमध्ये आणि इतर संस्थांमध्येही राबवले गेले पाहिजेत। शेवटी आरोग्य आहे तर सर्व काही आहे। फिट इंडिया, तंदुरुस्त भारत म्हणजेच स्ट्रॉंग इंडिया, बलवान भारताची खरी पायाभरणी आहे। माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्छ भारताचा विषय निघाला आणि मन की बातचे श्रोते मागे राहिले, असं होऊ शकतं का? मला ठाम विश्वास आहे तुम्ही सर्वजण आपापल्या पातळीवर या मोहिमेला बळकटी देत आहात। पण आज मी तुम्हाला असं एक उदाहरण देऊ इच्छितो जिथे स्वच्छतेच्या निर्धारानं डोंगराळ भागातील आव्हानांवर मात केली आहे। कल्पना करा, एखादी व्यक्ती बर्फाळ पर्वत चढतीये जिथे श्वास घेणं देखील कठीण असतं, पावला पावलावर जीवाला धोका असतो आणि अशा परिस्थितीत देखील ती व्यक्ती तिथे स्वच्छता राखण्यात व्यग्र असते। आपल्या ITBP इंडो तिबेट पोलीस दलाच्या सदस्यांनीही असंच काहीसं करून दाखवले। या दलाचा एक चमू माउंट मकालू सारख्या जगातील सर्वात कठीण शिखरांवर चढाई करण्यासाठी गेला होता। पण मित्रांनो, त्यांनी फक्त गिर्यारोहणच केलं नाही, तर त्यांनी आपल्या मूळ ध्येयात आणखी एक ध्येय जोडलं, ते म्हणजे स्वच्छता राखणं। शिखराच्या परिसरात पडलेला कचरा साफ करण्याचा त्यांनी निर्धार केला। कल्पना करा, या चमूतील सदस्यांनी त्यांच्यासोबत 150 किलोपेक्षा जास्त नॉन बायोडिग्रेडेबल, विघटन न होऊ शकणारा अजैविक कचरा खाली आणला। इतक्या उंचीवर साफसफाई करणं सोपं काम नाही, पण यावरून असं दिसून येतं का जिथे दृढ निश्चय असतो तिथे मार्ग आपोआप तयार होतो। मित्रांनो, याच्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा विषय आहे कागदाचा कचरा आणि पुनर्प्रक्रिया। आपल्या घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये दररोज भरपूर कागदाचा कचरा निर्माण होतो। कदाचित आपल्याला त्यात काही विशेष वाटत नाही, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की क्षेपण अर्थात कचरा भूमीवर गोळा केल्या जाणाऱ्या देशातल्या एकूण कचऱ्यापैकी जवळजवळ 1/4 म्हणजे पाव भाग कचरा कागदयुक्त आहे। आज प्रत्येक व्यक्तीनं याचा विचार करणं गरजेचं आहे। भारतातील अनेक स्टार्टअप्स या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत हे जाणून मला आनंद झाला। विशाखापट्टणम, गुरुग्राम सारख्या अनेक शहरांमध्ये अनेक स्टार्टअप्स कागदावरील पुनर्प्रक्रियेसाठी नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करत आहेत। काही जण पुनर्प्रक्रिया केलेल्या कागदापासून पॅकेजिंग बोर्ड, बांधणीसाठीचे जाड कागदी पुठे बनवत आहेत। काही जण डिजिटल पद्धतीद्वारे वर्तमानपत्रांवरील पुनर्प्रक्रिया सोपी करत आहेत। जालनासारख्या शहरात काही स्टार्टअप 100% पुनर्प्रक्रिया केलेल्या सामग्रीपासून पॅकेजिंग रोल बनवत आहेत, पेपर कोअर बनवत आहेत। तुम्ही हे जाणून नक्कीच प्रेरित व्हाल की 1 टन कागदावर पुनर्प्रक्रिया केल्यानं 17 झाडं वृक्षतोडीपासून वाचतात आणि हजारो लिटर पाण्याची बचत होते। आता विचार करा, जेव्हा गिर्यारोहक अशा कठीण परिस्थितीत कचरा परत आणू शकतात, तर आपणही आपल्या घरात किंवा कार्यालयांमध्ये कागद वेगळे करून पुनर्प्रक्रियेत योगदान दिलंच पाहिजे। जेव्हा देशातील प्रत्येक नागरिक विचार करेल की मी देशासाठी काय चांगलं करू शकतो, तेव्हाच आपण एकत्रितपणे मोठे बदल घडवून आणू शकतो। मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा खूप गाजल्या। बिहारमधील 5 शहरांमध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। वेगवेगळ्या वर्गवारीत सामने झाले। संपूर्ण भारतातून तिथे पोहोचलेल्या खेळाडूंची संख्या 5000हून जास्त होती। या खेळाडूंनी बिहारच्या खिलाडू वृत्तीचं, खेळ भावनेचं आणि बिहारच्या लोकांकडून मिळालेल्या आपुलकीचं खूप कौतुक केलं। मित्रांनो, बिहारची भूमी खूप विशेष आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं इथे अनेक एकमेवाद्वितीय गोष्टी घडल्या आहेत। खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेची ही पहिली आवृत्ती होती जी ऑलिम्पिक दूरचित्रवाहिनीद्वारे संपूर्ण जगापर्यंत पोहोचली। जगभरातल्या लोकांनी आपल्या तरुण खेळाडूंची गुणवत्ता पाहिली, त्यांचं कौतुक केलं। मी सर्व पदक विजेत्यांचं, विशेषतः अव्वल 3 विजेते महाराष्ट्र, हरियाणा आणि राजस्थानचं अभिनंदन करतो। मित्रांनो,
यावेळी या क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण 26 विक्रम झाले. भारोत्तोलनामध्ये महाराष्ट्राच्या अस्मिता ढोणे, ओदिशाचा हर्षवर्धन साहू आणि उत्तर प्रदेशचा तुषार चौधरी यांच्या चमकदार कामगिरीनं सर्वांचं मन जिंकलं, तर महाराष्ट्राच्या साईराज परदेशीनं 3 विक्रम रचले. ॲथलेटिक्समध्ये उत्तर प्रदेशच्या कादिर खान आणि शेख जिशान आणि राजस्थानच्या हंसराजनं चमकदार कामगिरी केली. यावेळी बिहारनं देखील 36 पदकं पटकावली. मित्रांनो, जो खेळतो तो फुलतो, बहरतो. युवा क्रीडा प्रतिभावंतांसाठी या स्पर्धा खूप महत्त्वाच्या ठरतात. अशा स्पर्धांमुळे भारतीय खेळांचं भवितव्य आणखी उज्ज्वल होईल. माझ्या प्रिय देशवासियांनो, 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिन साजरा करण्यात आला. म्हणजे असा एक दिवस जो आपल्याला आठवण करून देतो की मध म्हणजे केवळ माधुर्य नाही, तर तो आरोग्य, स्वयंरोजगार आणि स्वावलंबनाचं एक उदाहरण आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये भारतात मधुमक्षिका पालनात मधुर क्रांती झाली आहे. 10-11 वर्षांपूर्वी भारतात दरवर्षी मधाचं सुमारे 70 ते 75 हजार मेट्रिक टन इतकं उत्पादन होत असे. आज ते वाढून सुमारे 1.25 लाख म्हणजे 1.25 लाख मेट्रिक टन झाले. याचा अर्थ मध उत्पादनात सुमारे 60% वाढ झाली आहे. आपण मध उत्पादन आणि निर्यातीत जगातील आघाडीच्या देशांपैकी एक बनलो आहोत. मित्रांनो, या सकारात्मक घडामोडींमध्ये राष्ट्रीय मधुमक्षिका पालन आणि मध मिशन या मोहिमांची मोठी भूमिका आहे. या अंतर्गत मधमाशी पालनात सहभागी असलेल्या हजारो शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं, उपकरणं वाटण्यात आली आणि त्यांना बाजारपेठेत थेट प्रवेश मिळवून दिला गेला. मित्रांनो, हा बदल केवळ आकडेवारीतच म्हणजे कागदावरच दिसून नाही येत, तर गावागावांमध्ये वास्तवात उतरलेला देखील स्पष्टपणे दिसून येतो. छत्तीसगडमधील कोरिया जिल्हा याचं एक उत्तम उदाहरण आहे. इथे आदिवासी शेतकऱ्यांनी सनहनी नावाचा शुद्ध सेंद्रिय मधाचा ब्रँड उत्पादन ओळख तयार केली आहे. आज हा मध GEM, जेमसह अनेक ऑनलाईन पोर्टलवर विकला जातोय. म्हणजेच गावातील कष्टांचं आता जागतिक पातळीवर चीज होत आहे. याचप्रमाणे उत्तर प्रदेश, गुजरात, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेशमधील हजारो महिला आणि तरुण आता मध उद्योजक बनले आहेत. मित्रांनो, आता केवळ मधाच्या प्रमाणातच नाही तर त्याच्या शुद्धतेवर देखील काम केलं जात आहे. काही स्टार्टअप्स आता AI, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मधाची गुणवत्ता प्रमाणित करत आहेत, दर्जा राखत आहेत. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला मध खरेदी करायचा असेल, तेव्हा या मध उद्योजकांनी बनवलेला मध नक्की आजमावून पहा. स्थानिक शेतकरी किंवा महिला उद्योजकाकडूनही मध खरेदी करून बघा, कारण त्याच्या प्रत्येक थेंबात केवळ चवच नाही तर भारताचे कष्ट आणि आशा देखील घोळलेल्या आहेत. मधाची ही गोडी म्हणजे स्वावलंबी भारताची चव आहे. मित्रांनो, आपण मधाशी संबंधित देशाच्या उलाढालींबद्दल बोलत असताना मी तुम्हाला आणखी एका उपक्रमाबद्दल सांगू इच्छितो. यावरून आपल्याला आठवण होते की मधमाशांचं संरक्षण संवर्धन करणं ही केवळ पर्यावरणाची जबाबदारी नाही, तर आपल्या कृषी व्यवस्थेची आणि भावी पिढीची देखील जबाबदारी आहे. हे पुणे शहरातलं एक उदाहरण आहे. इथे एका गृहनिर्माण संस्थेतील मधमाशांचं पोळं काढून टाकण्यात आलं. कदाचित सुरक्षिततेच्या कारणास्तव किंवा मधमाशांच्या भयापोटी. पण या घटनेनं कित्येकांना काहीतरी विचार करायला भाग पाडलं. अमित नावाच्या एका तरुणानं ठरवलं की मधमाशा पिटाळण्याऐवजी त्यांना वाचवलं पाहिजे. कसं ते त्यांनी स्वतः शिकून घेतलं, मधमाशांवर संशोधन केलं आणि इतरांनाही त्यात सहभागी करून घेणं सुरू केलं. हळूहळू त्यांनी एक चमू तयार केला. त्याचं नाव त्यांनी बी फ्रेंड्स म्हणजेच मधमाशी मित्र असं ठेवलं. आता हे मधमाशी मित्र मधमाशांची पोळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे हलवतात, जेणेकरून लोकांना धोका निर्माण होणार नाही आणि मधमाशा देखील जिवंत राहतील. अमितजींच्या या प्रयत्नांचा परिणाम देखील प्रचंड झाला आहे.
मधमाशांच्या वसाहती वाचवल्या जात आहेत, मधाचं उत्पादन वाढत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये जागरूकता देखील वाढत आहे. हा उपक्रम आपल्याला शिकवतो की जेव्हा आपण निसर्गाशी ताळमेळ साधत तद्रूप होत काम करतो तेव्हा सर्वांनाच त्याचा फायदा होतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या या भागात आज इतकंच. आपण असंच देशातील लोकांच्या करामती आणि समाजासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कृपया मला पाठवत राहा. मन की बातच्या पुढील भागात आपण पुन्हा भेटू. आपण अनेक नवीन विषयांवर आणि देशवासियांच्या नवीन करामतींवर बोलू. मी तुमच्या संदेशांची वाट पाहतोय. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. नमस्कार.